साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार. डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही. मेडिक्लेमची व्यवस्था. स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ. ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव. संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली असून यावेळी सभापतीपदी सविता पवार तसेच उपसभापतीपदी संध्या पगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व उपसभापती तसेच संचालक मंडळासह व्यापारी कर्मचारी उपस्थित होते. आज येवला कृषी उत्पन्न समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक होती. या निवडीप्रसंगी आवर्तन पद्धतीने प्रथम सभापती किसन काका दंगे आणि उपसभापती बापूसाहेब गायकवाड यांनी राजीनामा दिला आणि रिक्त पदाची आज निवडणूक असल्याने सभापती पदासाठी या ठिकाणी खरं तर संभाजीराजे पवार यांच्या ग्रुपला या ठिकाणी संधी मिळणार होती आणि म्हणून आमच्या ग्रुपच्या वतीने संभाजीराजे आणि त्यांच्या समवेत असलेले आम्ही 5 संचालक या ठिकाणी एकत्रित बसून सभापती पदाची संधी ही सविताताई पवार यांना मिळाली पाहिजे अशी मागणी आम्ही संभाजीराजांना आमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि आमच्या संचालकांमधून सभापती पदासाठी सविताताई पवार यांचं एकमताने नाव त्या ठिकाणी निश्चित झालं आणि या ठिकाणी सभापती पदाची संधी आज सविताताई पवार यांना या ठिकाणी मिळालेल्या आहेत. मी सविताताईंना या निवडीप्रसंगी आजची जी त्यांची सभापती पदाची निवड झाली या प्रसंगी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो.